नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या बुकमधील क्वेश्चन बेस्ड ऑन स्क्वेअर MCQ मधला क्वेश्चन आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10√2. नेहमीप्रमाणे आपण काय करतो ते माहिती आहे तुम्हाला. गिवन मध्ये काय दिले, द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज दिले. नंतर फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला बघाल तर साइड इंटू 4, पण याच्यात साइड नाही दिलेले, डायगोनल दिलेले. जाऊ द्या, नेहमी सोल्युशन मध्ये काय करायचं, गिव्हन मधलं सेंटेन्स लिहायचं. डायगोनल ऑफ स्क्वेअर diagonal of square is equal to 10√2 सेंटीमीटर गिवन. जे दिलंय ते हातात घ्यायचं, मग कामाला लागायचं. ठीक आहे, हे दिलंय ना, तर ठीक. आता बघा, यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, साइड पाहिजे. तर डायगोनल ऑफ स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे माहिती का, साइड इंटू √2 माहिती म्हणायचं. वी नो डायगोनल ऑफ स्क्वेअर दिस फॉर्म्युला. आता बघा, इथे स्क्वेअर स्क्वेअर आहे या बाजूला राईटला, आणि लेफ्टला हे नंबर आहेत. मग √2ला √2 जोडीला आहे. मग साईडला कोण आहे, तर साईड म्हणजे 10. देअरफॉर, किंवा आपण इथे या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. आता स्क्वेअरच्या खाली व्हॅल्यू टाकूया. बघा, डायगोनलची व्हॅल्यू माहित, असं पण करता येईल, पण समजा आता इथे डायगोनलची व्हॅल्यू दिली, ती इथे लिहूया. 10√2 इज इक्वल टू साइड इंटू √2. √2 गेला, काय राहिला. देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता आपल्याला पेरिमीटर काढायची आहे. देअरफॉर हा फर्स्ट झाला, हा सेकंड. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर साइड इंटू 4, साइड आहे 10 इंटू 4 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. संपलं. पण इथे गोंधळ आहे, जरा लक्ष द्यायचं. इकडे बघ, पेरिमीटर डायगोनल ऑफ स्क्वेअर फॉर्म लिहिलं. मग या डायगोनलचा फॉर्म्युला याच्या खाली लिहा. डायगोनल नंतर काय, वी नो द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू √2 झालं. तसं तर तुम्ही इथे पण कम्पेअर केलं असतं. साइड इज इक्वल टू 10 आणि √2 इज इक्वल, डायरेक्ट साइड इज इक्वल टू 10 लिहिलं असतं तरी झालं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन बघूया. अजून एक क्वेश्चन आपण बुक मधला करणार आहोत. तो म्हणजे असा की तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. चलो बाय विद्यार्थ्यांना, बाय.